ते महाविकास आघाडीमध्ये जागा संदर्भामधली काँग्रेस पक्षाची जी राष्ट्रीय समिती आहे त्या राष्ट्रीय समितीने आम्हा लोकांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. त्यांनी मग त्याप्रमाणे पुढचे जे काय आदेश ते निर्गमित करतील त्या अनुषंगाने मग तिन्ही पक्षाची चर्चा करून आणि बाकी मित्रपक्षांना एकत्र आणून जागेसंदर्भात निर्णय घेणं अपेक्षित आहे. ते मला वाटत नाही अशी काही अडचण आहे. म्हणजे मला वाटतं की महाविकास आघाडीमधल्या घटक पक्ष आणि इतरही मित्रपक्ष जे आहेत त्यांना सोबत घेण्याविषयी कुठल्याही प्रकारचा मतभेद आमच्यामध्ये नाही आहे. जागेमध्ये सुद्धा सामंजस्याने चर्चा होऊन मार्ग निघू शकतो याबद्दल मला खात्री आहे. आलं तर स्वागत आहे. मागे त्यांना 2 जागा काँग्रेस पक्षाने दिल्या होत्या. एक त्यांची स्वतःची जागा आणि एक सांगलीची जागा असं दिलं होतं मागचं. आता विद्यमान समीकरणामध्ये राजू शेट्टी जर येत असतील तर स्वागत आहे. त्यांनी सांगावं ना कोण या इच्छुक आहेत. मुद्दा असा आहे की त्यांना त्याची माहिती अधिक असू शकते, मला माहीत नाही. परंतु त्यांनी मग असेल तर स्पष्ट करावं कोण आहेत काय आहेत. नावं असं गुपित काय ठेवायची, गुपित जाहीर करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.